नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे बांगड्यांची आमटी. हे बघा, आता हे बांगड्यांना मी मीठ आणि हळद असं सोडून घेत आहे. हे बांगडे मी स्वच्छ धुवून आणले आणि त्याच्यावर मीठ टाकून ठेवलं होतं. मग तुम्हाला आता मी ते दाखवते. हळद आणि मीठ लावून हे असे सोडून ठेवून द्यायचे. त्यानंतर काय करायचं, वाटप करायचं. तो वाटपसाठी मी इथे हा एक मिक्सर घेतला आहे. इथे माझ्याकडे 5-6 लसूण पाकळ्या सोललेल्या आहेत. त्यातल्या मी 2-3 फोडणीला ठेवते आणि 2-3 ह्याच्यात टाकते, वाटपात टाकते. त्यानंतर इथे माझ्याकडे एक मोठा कांदा आहे, पण अर्धा आहे. तर मी ह्यातला थोडा भाग फोडणीला ठेवते आणि बाकी सगळा मी ह्याच्यामध्ये हा बघा असा मोठा मोठाच कापून टाकत आहे. थोडं दाखवते तुम्हाला. आपल्याला फक्त वाटण्यासाठी म्हणून हा बघा असा हा मोठा मोठाच मी ह्याच्यात टाकत आहे. टाकलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे धणे आहेत इथे. तर साधारण 2 चमचे धणे तुम्ही हे बघा, हा 1 चमचा आणि हा दुसरा चमचा, हे साधारण 2 चमचे धणे तुम्ही ह्याच्यात टाकायचे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरीचे देठ असतील तर कोथिंबीरीचे देठ टाका. माझ्याकडे हे एवढे कोथिंबीरीचे देठ होते ते मी टाकत आहे. आणि ही चिंच मी भिजत घातली आहे. तर हा संपूर्ण कोळच्या कोळ ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि तुमच्याकडे लाल मिरची असेल तर लाल मिरची टाकायची. पण मी काय केलेलं आहे, मी त्या लाल मिरचीची पावडर बनवून घेतलेली आहे. ही बघा, ही मी अशी पावडरच बनवून घेतलेली आहे, मिरची पूड म्हणून. तर मी ही टाकत आहे. ही साधारण 1 चमचा टाका. आणि इथे माझ्याकडे असे खोबरं आहे. तर एक खोबऱ्यातलं थोडं तुम्हाला टाकायचं आहे. खोबरं जास्त नाही टाकत आहे, अगदी थोडं खोबरं टाकते. बांगड्याच्या आमटीला जरा पातळ असं केली तरी छान लागते. आणि आता हे बाकीचं खोबरं मी पुन्हा फ्रोझन करून ठेवत आहे. आम्हाला इथे नारळ मिळण्याची खूप शक्यता कमी असते. काल एका ठिकाणी मी गेले होते ह्याला, कोणाकडे तरी पूजा होती, तर तिथे नारळ दिला. पण तो नारळ आतून खूप पुसका होता. तर इथे नारळ मिळताना हीच शक्यता असते की ते खराब असतात आतून. त्यामुळे मी नारळ आणण्याच्या भानगडीत सुद्धा पडत नाही. मी हे असंच आणते. आता मी तुम्हाला हे वाटप दाखवत आहे कसं करतात ते. हे बघा, मी इथे हा मिक्सर लावत आहे आणि हे वाटप मी ह्याला लावत आहे. पाणी घालावं लागेल आपल्याला. मस्त असं वाटलं जाणार आहे. हळद आपण ऑलरेडी घातलेली आहे. मस्त कलर आलेला आहे आणि मी आता पुन्हा अजून थोडं पाणी घालून त्याला वाटत आहे. बघा, थोडं पाणी घालून मी अजून त्याला वाटून घेत आहे. आता एक चिंचोका
वास येत आहे, पण हरकत नाही. मस्त सुगंध सुटलेला आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे. आता हे आपलं वाटपही रेडी आहे. आता मी तुम्हाला दाखवते हे बनवलेलं कसं बनवायचं. हे बघा, गॅस ऑन केला आहे आणि मी इथे हे भांडं ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी काय करते, जे डोक्याकडचे जे भाग असतात ते मी तळायला ठेवते आणि आमटीकडचा जो भाग आहे तो मी आमटीत घालते. शेपटीकडचा जो भाग आहे तो मी आमटीत घालते. हे बघा, मी एका बांगड्याचे असे 2 तुकडेच केलेले आहे. तर हा डोक्याकडचा भाग जर आमटीत घातला तर तो कुस्करतो, म्हणून हा भाग शक्यतो तळायला ठेवायचा आणि जो चांगला भाग आहे तो आमटीत घालायचा. तर मी आता ह्याच्यामध्ये तेल ओतत आहे. हे बघा, मी ह्याच्यात तेल टाकलेलं आहे. आणि हा थोडासा कांदा मी जो ठेवलेला मगाशी वाटपात तो मी आता इथे कापून घेत आहे तेल तापेपर्यंत. माझी सुरी बघत होते कुठे आहे का. छोटी सुरी माझी मिळत नाहीये, मी मोठ्या सुरीने कापते. मी फक्त आता तेल तापायची वाट बघत आहे. आत्ता कामावरून आलेले आहे. इथे कलिंगड कापून ठेवलंय ते खात आहे. इथलं जेवण अगदी धावपळीचं असतं. मी कामावरून अगदी कपडेही नाही काढले, पाणीही नाही प्यायले, डिरेक्ट मी जेवणाला लागले. आता हे बघा, आता ही मी पहिली लसूण तुम्हाला म्हटलं ते 4 पाकळ्या मी ठेवलेल्या आणि हा थोडासा कांदा तोही मी आता टाकत आहे आणि चांगलं सोते करून घेते. बंगाली लोक काय करतात की पहिले मासे टाकतात आणि पाणी टाकतात आणि मग ते पाण्यात ते शिजवतात. पण आपल्याकडे तसं नाही. आपण आधी वाटप टाकतो, कांदा थोडा नरम झाला की वाटप टाकतो आणि त्या वाटपातच आपण मासे टाकतो आणि मग आपण चव घेऊन बघतो. मीठ हवं असेल मीठ किंवा मसाला किंवा काही हवं असेल तर आपण नंतर टाकतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर तुमच्याकडे कोणती पद्धत वापरतात ते मात्र मला कमेंट्स करून कळवा. आणि हो, नेहमीप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय यूट्यूबने आता एक नवीन हाईप म्हणून फीचर काढलेलं आहे, तर तुम्ही मला हाईप सुद्धा करा. आणि हो, तुम्ही कुठच्या देशातून पाहत आहात ते मात्र जरूर जरूर कळवा, म्हणजे मला तुम्हाला थँक्स म्हणता येईल. आणि नेहमी हसत राहा, मजेत राहा. तर चला, आता आपला हा कांदा बघा 2 मिनिटात किती चांगला शिजलेला आहे. मस्त तो नरम झालेला आहे. फोडणी सुद्धा, लसूण सुद्धा चांगली बर्न झालेली आहे. तर आता मी ह्याच्यावर हे वाटप टाकत आहे. जर तुम्हाला एवढं वाटप नको असेल तर तुम्ही काढूनही ठेवू शकता. आता मी यातलं थोडंच वाटप टाकणार आहे, कारण आम्ही 2च माणसं असतो जेवायला, तर मला एवढं वाटपची गरज नाही आहे. मग मी थोडं वाटप ठेवून देत आहे. जेवढं मला हवं होतं तेवढंच मी घेतलेलं आहे. हे बघा, सुंदर वाटप, कारण हे मला तिखल्यासारखं करायचं आहे. हे मला आमटी म्हणून नाही करायची आहे, त्याला असं छान तिखलं म्हणून बनवायचं आहे. ते आता असं मस्त टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता या शेपट्या टाकत आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते लूक. हा बघा आपला लूक, असा सुंदर लूक तयार झालेला आहे. आता मी त्याला उलट करत आहे, म्हणजे आपल्याला त्याच्या खालची बाजू पण त्याला मसाला लागेल. आणि मासा कधीही तुम्ही
काटा किंवा छोटा चमचा घेऊन परतायचा, कारण का तर त्याला नाहीतर खूप मासा कुस्करण्याची शक्यता असते. म्हणून मासा हा नेहमी उलट्या बाजूनी परतायचा, छोट्या चमच्यानी परतायचा. आता मी याच्या वरतूनही हे टाकत आहे. मी छोटं भांडं घेतलं असतं तरी चाललं असतं, पण मी म्हटलं जरा त्याला शिजायला पाहिजे. पण माझा मगाशी असा विचार होता की मी सगळे बांगडे घालणार आहे म्हणून, पण मी नंतर अगदी व्हिडिओ करता करता मी माझा विचार बदलला आणि मी त्याच्यामध्ये 5च टाकले, कारण जास्त बनवलं तर खायला कोणी नसतं. म्हणून मी आता पुन्हा एकदा मी त्याला पलटी मारत आहे. असं केल्याने काय होतं, बांगडा दोन्ही बाजूने आतपर्यंत शिजतो. तर तुम्ही ही टिप्स लक्षात ठेवा. एकत्रच ठेवू नका, कारण एकत्र ठेवल्याने काय होतं, तो एकाच बाजूने शिजतो आणि वरून थोडा कच्चा राहतो. किंवा जर तुमच्याकडे असं गरम गरम वाटप असेल तर ते मात्र तुम्ही त्याच्यावर घालायला विसरू नका. आता मी जराशी चव घेऊन बघते. सो सॉरी, माझं भांडं मोठं झालंय आणि आमची थोडी झाली, पण भांडं थोडं घ्यायला लहान हवं होतं. बट एनिवे, आता मी जरा चव घेऊन बघते. थोडं मीठ लागेल. मी बांगड्यांना मीठ लावलेलं आहे, पण वाटपासाठी आपल्याला थोडं लागेल. तिखट छान झणझणीत झालेलं आहे, त्यामुळे तिखट मी घालत नाहीये. कलरही खूप छान आलेला आहे. आता मीडियम गॅसवर मी त्याला ठेवलेलं आहे. एकदा ढवळून घेते पूर्ण. आणि बांगडा शिजला की कसा ते मी तुम्हाला दाखवणार आहे, कसा शिजतो तो. पण हे 2 वेळा तरी तुम्ही असा उलटून पलटून त्याला करावं. पण अगदी छोटा चमचा घ्यावा. आणि इथून तुम्हाला दिसतं बांगड्याचं, हे बघा, बांगड्याची जी ही बाजू आहे, ही बघा, बांगड्याची जी ही बाजू आहे, इथून तुम्हाला ही बाजू दिसत आहे. तर ही बाजू शिजलेली तुम्हाला पूर्ण दिसत आहे. बघा आता ही तुम्हाला दिसली का शिजलेली? तर अशी जर तुम्हाला दिसली बाजू, तर तुम्ही समजायचं की हा बांगडा पूर्ण शिजलेला आहे. तर आता आपला हा बांगडा पूर्णतः शिजलेला आहे. बांगड्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, अगदी 2 मिनिटात होतो. आणि वाटप पण आपलं चांगलं उकळलेलं आहे. त्याच्यात मी आता मीठही टाकलेलं आहे. तर आता मी फक्त वरतून थोडी कोथिंबीर घालते. आणि हे बघा, हे डोक्याचे भाग मी ठेवून दिले आहे. ते डोक्याचे भाग मी नंतर कधीतरी तळणार आहे. आणि आता ही वरती घालायला मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. ही मी आता थोडी अशी, मी मागे पण तुम्हाला सांगितलं, ही पद्धत जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही नका करू, पण मी ही पद्धत अवलंबते. पण तुम्हाला जर येत नसेल तर बिलकुल ह्याला हात लावायला जाऊ नका, आणि तुमचं बोट कापण्याची शक्यता असते. मस्त घमघमाट सुटलेलं आहे. बांगड्याच्या आमटीला तिरफळं घातली तर अजून छान चव येते, पण माझ्याकडे तिरफळं नाहीये, इथे ती मिळणं अशक्यच आहे. कधी इंडियात गेले तर मात्र मी नक्की घेऊन येईन आणि मग ती घालून मी आमटी बनवीन. तर आता मी ह्याला गॅस बंद करत आहे आणि तुम्हाला एक शेवटचा लूक दाखवत आहे. हा बघा, हा बघा आपला बांगड्यांचा लूक दिसत आहे का तुम्हाला? असा मस्त लूक तयार झालेला आहे. आणि बांगडेही आपले खूप छान शिजलेले आहेत. तर नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि नेहमी मजेत राहा, आनंदी राहा. बाय.